तसं मनसेचं पण झालं. मनसेला मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या पेक्षा थोडी अधिक स्पष्टता होती, त्यांच्या ब्लूप्रिंटमध्ये दिसते, त्यांच्या घटनेत दिसते. पण धरसोडीचं राजकारण आणि राजकारणाच्या बरोबर तुम्ही जे इतर व्यवसाय करता त्यातून तुमच्या मनामध्ये निर्माण होणारी असुरक्षितता, यातनं तुमचे पाय डगमगायला लागले ना की मग तुमचं राजकारण कच्चं आणि नेबळट होतं. बाकी मला तुम्ही सांगा की राज ठाकरेंसारख्या माणसाने ईव्हीएमचा प्रश्न 2017 साली घेतला. त्या प्रश्नावर जर ते ठाम राहिले असते आणि आपले विरोधक ठाम राहिले असते तर आज महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा प्रश्न तडीला जाण्या इतपत परिस्थिती आली असते. पण त्यांनी ते सोडलं कारण ईडीची धाड आली. नंतर अजित पवारांनी ते सगळं सोडलं आणि ते विकासाच्या नादी लागले आणि पुन्हा इथूनच गेले. शिंदेनी पण तेच केलं. त्यामुळे आपल्या लोकांचं जे राजकारण आहे ना, आणि आता तुम्ही उद्धव ठाकरेंच्या पण ज्या काही हालचाली आपण पाहतो, पवारांच्या दोन्ही गटांच्या ज्या काही हालचाली पाहतो, म्हणजे सगळ्यांनाच भाजपच्या मांडीवर जाऊन बसायचं आहे, सगळ्यांनाच विकास करायचा आहे. म्हणजे आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा एकमेव असा पक्ष दिसतो सध्या की ज्याला भाजपबरोबर जायचं नाहीये. म्हणजे काँग्रेसमध्ये भाजपबरोबर जाऊ इच्छिणारे लोक आहेत पण त्या पक्षाला भाजपबरोबर जायचं नाहीये.